नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रहो, आज आपण आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ ब्रेल इन द वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञानाच्या युगातील ब्रेल लिपीचे महत्त्व. चला तर जास्त वेळ न घालवता या छोट्याशा व्हिडिओला लगेच स्टार्ट करूया. परंतु व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनला नक्की ऑलवर सेट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तसेच सोशल मीडियावरती देखील आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका, ज्यामध्ये व्हॉट्सॲप चॅनल आहे, फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनल देखील आहे, ज्यावर तुम्हाला नवनवीन टेक अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. तसेच तुम्हाला जर अँड्रॉईडविषयी काही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. चला तर आजचा छोटासा व्हिडिओ स्टार्ट करूया. सो मित्रांनो, आज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे अशा 4 गोष्टी कदाचित त्या तुम्ही कधीच ऐकली नसते किंवा तुम्हाला माहीतही नसते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रहो, आज आहे लुई ब्रेल यांचा जन्मदिवस. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, अशाच पद्धतीने शिक्षणाचं दार खुलं करण्याचं काम अंधांच्या जीवनामध्ये लुई ब्रेल यांनी केलं. त्यांना तुम्ही अंध म्हणू शकता, त्यांना तुम्ही इंग्रजीमध्ये ब्लाइंड म्हणू शकता, त्यांना तुम्ही दृष्टीबाधितही म्हणू शकता, त्यांना तुम्ही आजच्या काळातील दिव्यांगही म्हणू शकता. परंतु अर्थ मात्र एकच आहे, दृष्टीबाधित. ज्यांना दृष्टी नाही अशा व्यक्ती. आपण अनेक ठिकाणी अशा व्यक्तींना पाहतो. अनेक ठिकाणी आपल्या जीवनामध्ये अशा व्यक्तींचे स्थान एक विशेष असेल. अशा व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये एक विशेष महत्त्वाची जागा असेल. परंतु मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का, त्यांच्या जीवनामध्ये ब्रेल या शब्दाला किती महत्त्व आहे? खरं तर तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे, परंतु ब्रेल लिपी तिचे अस्तित्व अजूनही कायम टिकून ठेवत आहे. मित्रहो, लुई ब्रेल यांनी वयाच्या 15व्या वर्षी ब्रेल लिपीचा जो शोध लावला, त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्ती स्वाभिमानाने आपली मान उंचावत आहेत, अभिमानाने जगत आहेत. असं एकही क्षेत्र नसेल की ज्या क्षेत्रामध्ये या व्यक्तींचा समावेश नाही. मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या युगात ब्रेल लिपीचे महत्त्व लक्षात घेताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, 4 गोष्टी, त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यावरून तुम्हाला असं वाटेल की नक्की ब्रेल लिपीचं देखील खरंच ह्या तंत्रज्ञानाच्या युगात अस्तित्व कायम आहे. खरं तर ह्या ब्रेल लिपीमुळे आज मी देखील आपल्यासमोर बोलतो आहे. लुई ब्रेल यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 6 टिंबांमध्ये जे काही विश्व निर्माण केलं, खरं त्याला शब्द नाही. मित्रांनो, लुई ब्रेल यांनी केलेल्या या अजरामर कार्याला DS ब्लाइंड टेक्निकल टीमचा सलाम. आता जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटी जाता जाता अशा 4 गोष्टी ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील. मित्रहो, क्रमांक 4, आपण बघत आहात आजच्या काळात टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे, परंतु आपल्याला जर ब्रेल शिकायचं असेल, तुम्हीही स्वतः दृष्टीबाधित असाल आणि तुम्हाला ब्रेल येत नसेल, जर तुम्हाला ब्रेल शिकायचं असेल तर डॉट मिनी हे डिव्हाइस तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून लागू शकते, मदत करू शकते. एक आपण म्हणतो त्याला की तुमचा साथी म्हणून तुम्हाला ब्रेल शिकवू शकते. या डिव्हाइसवर तुम्ही नक्की या डिव्हाइसचा उपयोग तुम्ही ब्रेल शिकण्यासाठी नक्की करू शकता. क्रमांक 3, आपण बघत आहात अनेक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी व्हॉईसमध्ये वगैरे सगळे इन्स्ट्रक्शन दिले जातात, परंतु तरीही आज ट्रेनच्या सीटवर बघा किंवा AC ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही जर खूप बारीक निरीक्षण केलं असेल, त्यांच्या डोअरच्या तिथे ब्रेल
मध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी बिल्डिंग्समध्ये बघा, तुम्ही लिफ्टवर देखील लिफ्टकडे बघा, त्या ठिकाणी देखील तुम्हाला ब्रेल लिहिलेलं आढळेल. यावरून आपण बघू शकतो की टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये देखील ब्रेल लिपीला तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे आपण जर दृष्टिबाधित असाल तर ब्रेल शिकणे हे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. याशिवाय आपल्याला पर्याय नाही. क्रमांक 2, मित्र हो, जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर तुम्ही दादर, ठाणे यासारख्या स्टेशन्सला जा. तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती आपण जाताना साईडला जे रेलिंग्स लावलेले असतात त्या रेलिंग्सवरती देखील आपल्याला दिसेल प्लॅटफॉर्म क्रमांक 1, प्लॅटफॉर्म क्रमांक 2. यावरून देखील आपण लक्षात येईलच आपल्याला की ब्रेल लिपीचे महत्त्व किती आहे. मित्रांनो, 1 नंबरची गोष्ट सांगण्याआधी जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर देखील करा. कमेंट देखील करत राहा, ज्यामुळे आम्हाला कळेल की आपल्याला ही माहिती आवडली की नाही. मित्रांनो, नंबर 1ची गोष्ट अशी आहे की तुम्ही खरंच ऐकलं नसेल. ती गोष्ट म्हणजे तुम्ही जर कधी विमानात गेला तर तुम्हाला तिथला मेनू देखील ह्याच लिपीमध्ये म्हणजे ब्रेल लिपीमध्ये दिसेल. त्यामुळे आपण बघू शकतो की तंत्रज्ञानाच्या युगात ब्रेल लिपीला किती महत्त्व आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि व्हिडिओ संपवण्याआधी अजून एक गोष्ट सांगायची तर विसरलोच. ती गोष्ट म्हणजे मित्र हो, आजच्या काळात आपण बघतो एवढे सगळे स्क्रीन रीडर्स अवेलेबल आहेत. NVIDIA आहे, JAWS आहे. एवढ्या सगळ्या स्क्रीन रीडर्सच्या मदतीने तुम्ही संगणक इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळू शकता. असे असताना देखील जर कधी तुम्हाला बाय चान्स गरज पडली तर ब्रेल डिस्प्ले ही देखील एक कन्सेप्ट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या देखील कन्सेप्टचा तुम्ही उपयोग नक्की करू शकता. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल ID अवेलेबल आहे, तुम्ही ईमेल करू शकता. आम्ही नक्की आपली मदत करू. आवडला ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि मित्रांनो, इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आम्हाला नक्की फॉलो करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅव अ नाईस डे.